नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला यामध्ये 2013 ते 2019 या प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत। आज आपण पेपर क्रमांक पहिल्यामधील मराठी हा विषय 2013 यामधील प्रश्न आपण पाहणार आहोत। महानायक संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन कोणी केले? रणजित देसाई, विश्वास पाटील, शंकर पाटील, शिवाजी सावंत। उत्तर आहे विश्वास पाटील। जसं रणजित देसाई आहेत, रणजित देसाईंच्या साहित्यकृती जर आपण पाहिल्या तर थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील श्रीमान योगी, शिवाजी महाराजांच्या जीवनावरती स्वामीकार या नावाने लेखन केलं आहे। नाटकांमध्ये हे बंध रेशमांचे, स्वामी, संगीत सम्राट, तानसेन, सावली उन्हाची, वारसा, लोकनायक, समशास्त्री, पांगुळवाडा, पंक झाले वैरी, धन अपुरे, गरुड झेप। कादंबरीमध्ये अभोगी, पावनखिंड, प्रतीक्षा, बारी, माझा गाव, राजा रविवर्मा, राधेय, लक्षवेध, शेकरा, श्रीमान योगी, समिधा आणि स्वामी। विश्वास पाटलांसंदर्भात जर आपण पाहिलं तर त्यांची पानिपत ही कादंबरी लिहिली, ही तिसऱ्या पानिपतच्या युद्धासंदर्भात आहे। झाडाझडती, महानायक, पांगेरा। शंकर पाटलांचं जर आपण पाहिलं तर आभाळ, चार फुला, ऊन, खुश खरेदी, ची चावडी, खेळखंडोबा, जुगलबंदी, धिंड, पाऊलवाटा, वळीव। शिवाजी सावंतांसंदर्भात जर आपण पाहिलं तर त्यांनी छावा ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आहे। मृत्युंजय महारथी कर्णाच्या जीवनावरील कादंबरी आहे। युगंधर ही भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरील कादंबरी आहे। नेक्स्ट प्रश्न दुसरा, रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5वा भोंगा वाजत असे। या वाक्याचा काळ ओळखा। रीती वर्तमान काळ, रीती भविष्य काळ, रीती भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ। उत्तर आहे रीती भूतकाळ। नेक्स्ट, आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? संकेतार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी, विंध्यार्थी। उत्तर आहे विंध्यार्थी। जसं आपण संकेतार्थी म्हणजे काय तर वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो, म्हणजे असे केले असते तर तसे झाले असते हे समजते। म्हणजे जसं अभ्यास केला तर टी पास होणारच असं। किंवा स्वार्थी, क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो व क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेवढा समजतो, तेव्हा त्यास स्वार्थी क्रियापद होते, म्हणजे मी खात्रीने पास होईल। आज्ञार्थीमध्ये क्रियापदावरून आज्ञा करणं किंवा मागणं, आशीर्वाद देणं, प्रार्थना, विनंती, उपदेश करणं या गोष्टींचा बोध होतो, तेव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद म्हणतो। आपला आशीर्वाद असावा। विंध्यार्थीमध्ये क्रियापदावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो, त्यास विंध्यार्थी क्रियापद म्हणतात। उदाहरणार्थ जर पाहिलं तर मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी। विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? देशी, परभाषीय, तत्सम, तद्भाव। उत्तर आहे तत्सम। जसं शब्दसिद्धी, सिद्ध व साधित। जसं आपण पाहतो की तत्सममध्ये काय, संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेला शब्द, जसं आपण पाहतो की विद्यालय, राजा, विद्वान। तद्भव म्हणजे संस्कृतमधून मराठीत येताना शब्दाच्या मूळ रूपात झालेला बदल, हात। देशी म्हणजे मूळचं मराठीत असलेले शब्द, नंबर, चिमणी, लुगडं, पीठ। परभाषिक म्हणजे इतर भाषातून आलेले शब्द, जसं अत्तर, नजराणा। जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा। भावकर्तरी, भावे, कर्मणी, कर्तरी। उत्तर आहे भावकर्तरी। पाहतो की कर्तरीमध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलतं। सकर्मणे वाक्यात कर्म असतं, अकर्मक कर्म नसतं। कर्मणीमध्ये कर्मानुसार क्रियापद बदलतं। भावेमध्ये कर्ता व कर्म दोन्हीनुसार क्रियापद बदलत नाही। सकर्मक भावे आणि अकर्मक भावे।
कर्तरीमध्ये क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळे यास भावकर्तरी प्रयोग म्हणतात आणि वाक्यात कर्ता नसतो. म्हणजे सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले. जसं आपण पाहतो की म स ज स त त ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत? नववधू, भुजंग प्रयात, शार्दूल विक्रीडित, इंद्रवधा. उत्तर आहे शार्दूल विक्रीडित. म्हणजे लयबद्ध शब्दरचनेला पद्य असं म्हटलं जातं आणि पद्यामध्ये जी विशिष्ट शब्दरचना केली जाते त्यास वृत्त किंवा छंद म्हटलं जातं. जसं वृत्ताचं नाव जर पाहिलं आपण इंद्रवधा, त त ज ग ग हे गण आहे. उपेंद्रवधा हा गण ग त ज ग ग. भुजंग प्रगाळ य य य. द्रुत विलंबित न भ भ र. वसंत तालिका त भ ज ज ग ग. मालिनीमध्ये न न म य य. शिखरिणीमध्ये य म न स भ ल ग. मंदाक्रांता म भ न त न ग ग. पृथ्वीमध्ये ज स ज स य ल ग. हरिणीमध्ये न स म र स ल ग. शार्दूल विक्रीडमध्ये म स ज स त ग त ग. नेक्स्ट, पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? दुष्काळ, दुर्जन, निष्कारण, निष्फळ. उत्तर आहे दुर्जन. संधी म्हणजे साधने किंवा जोडणे म्हणजे संधी होय. जसं आपण संधीचे प्रकार जर पाहिले तर 3 संधी आहेत, जसे की स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. स्वरसंधीमध्ये एकमेकांसमोर येणारे वर्ण हे स्वराने जोडले जातात. व्यंजन संधीमध्ये दोन्ही वर्ण व्यंजन किंवा पहिला व्यंजन किंवा दुसरा स्वर. विसर्ग संधीमध्ये पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? मुडूस, राजधानी, गांधारीचे डोळे आणि ज्योतिपर्व. विशेषतः ज्यावेळेस अंतिम उत्तरसूची आली त्यामध्ये हा प्रश्न रद्द केला होता, कारण पर्याय क्रमांक 1 आणि 3 ही दोन्ही उत्तर बरोबर आहे. म्हणजे मुडूस आणि गांधारीचे डोळे. यामध्ये नागनाथ कोत्तापल्ले सरांसंदर्भात जर पाहिलं तर त्यांनी कादंबरी आणि कथासंग्रह यामध्ये कवीची गोष्ट, गांधारीचे डोळे, देवाचे डोळे, पराभव, मध्यरात्र, राजधानी, सावित्रीचा निर्णय आणि संदर्भ. त्यांच्या ग्रंथांमध्ये मुडूस, संदर्भ, गांधारीचे डोळे, ग्रामीण साहित्य, उद्याच्या सुंदर दिवसासाठी हे ग्रंथ आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. नाविन्य, प्रतीक्षाग्रह, परीक्षा, आध्यात्मिक. उत्तर नाविन्य. म्हणजे जसं आपण पाहिलं की नाविन्यामध्ये नाविन्य हा शुद्ध शब्द आहे आणि इथं जो दिला आहे तर तो नविन्य केला आहे, बरोबर आहे. नेक्स्ट, जयंताने मध्येच विचारले कोण होते या वाक्यात किती विरामचिन्ह आली आहे? उत्तर आहे 3. जसं वाक्यात आलेली विरामचिन्ह स्वल्पविराम, एकेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह यामध्ये आपल्याला दिसतं. जसं स्वल्पविरामामध्ये काय, एकाच आशयाचं किंवा जातीचा शब्द एका पाठोपाठ एक आल्यास हे स्वल्पविराम येतो. अवतरण चिन्हामध्ये 2 अवतरण चिन्हात एकेरी आणि दुहेरी. म्हणजे एखाद्या विशिष्ट शब्दसमूहाने वेगळेपणाने दाखवायचा असेल तर त्याला एकेरी अवतरण चिन्ह म्हटलं. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशीच्या तसे दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. वाक्यातून जेव्हा बोलणाऱ्याच्या मनातला उत्कट भाव प्रकट होतो तेव्हा अशा वाक्याच्या अखेरीस उद्गारवाचक चिन्ह येतं. मोठी वाक्य वाचताना जिथं स्वल्पविरामापेक्षा किंचित जास्त थांबावं लागतं त्या ठिकाणी अर्धविराम येतो. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययानं जोडली जातात त्यावेळेस अर्धविराम येतो. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यानंतर 2 शब्द जोडत असताना संयोग चिन्ह वापरलं जातं. आणि बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास, स्पष्टीकरण द्यावायचे असल्यास
अपसारण चिन्ह दिलं जातं. नेक्स्ट, पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. वारू, हय, तुरंग, शाखामृग. उत्तर आहे शाखामृग. जसं घोडा आहे, अश्व. अश्वचं समानार्थी शब्द घोडा, हय, तुरुंग, वारू, वांजी. शाखामृगाचं कपिमर्कट किंवा वानर. जसं पुढील कविता आहे, पद्य आहे, तर हे वाचून पुढचे 4 प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची. जसं पीक खुशीत डोलतया भारी, भरला आनंद समद्या शिवारी, बघून पाचूच रान, आमचं हरपलं ध्येय भान, आमच्या रानाची शोभा न्यारी, आल्या 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 सरसर भुईवर धारा, ताप मातीचा सरला सारा, समद शिवार फुलून आलं, बघून मन हे भुलून गेलं, गेल्या भुलून दिशा चारी, दाट पिकांनी सजली शेत, पीक मजेत गिरकी घेत, गार वार हे जुळजुळ वाहत, पाना पानात पाणी गात, गाती पानात पाखरही सारी, काळ्या आईची कराया पूजा, राब राब राबला शेतकरी राजा, उन्हा तानात घाम त्यानं शिंपला, मळा मोत्यांचा मातीत पिकला, आली सोन्याची दौलतदारी. ही कविता आहे आणि या कवितेवरून आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे. जसं आपण पाहतो की शेतकरी काळ्या आईची पूजा करतो, म्हणजे नेमकं काय करतो, तर शेतामध्ये कष्ट करतो, काळ्या आईचे ओटी भरतो, रानात पूजा करतो, शेतीला आई मानतो. तर याच्यात जर आपण कविता जर नीटपणानं जर वाचली तर याच्यामध्ये शेतकरी हा पूजा करत असताना म्हणजे नेमकं काय करतो, तर तो कष्ट करतो हे त्याच्यातून ध्वनित होतं. नेक्स्ट, शेतातली पिकं पाहून कोणाचं ध्येयभान हरपतं. अर्थ निसर्गाचं, पावसाचं, शेतकऱ्याचं की वाराचं. म्हणजे आपल्याला इथं लगेच लक्षात होतं की जो शेती कसतोय त्या शेतकऱ्याचं ध्येयभान हरपतं. हे उत्तर. कवितेतील मोत्यांचा मळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय आहे. पाखरे, झरा, शेतातील पीक आणि संपत्ती. मोत्याचा मळा जसं शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला त्या कवितेमध्ये दिसतं. मोत्यांचा मळा पिकला, आली सोन्याची दौलतदारी. म्हणून तील पीक हा शब्द समर्पक अर्थ आहे. कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले आहे. जसं उल्लेख आला आहे पहिल्याच कडव्यांमध्ये. जसं की पीक खुशीत डोलतया भारी, भरला आनंद समद्या शिवारी, बघून पाचूचं रान. म्हणून पाचू, मोती, सोने आणि माणिक. तर उत्तर आहे पाचू. झाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा. उग्र, तिखट, मवाळ, जलाल. उत्तर आहे मवाळ. जसं उग्र सौम्य, जहाल मवाळ, तिखट झोंबणारा किंवा तीक्ष्ण. नेक्स्ट, पुढील म्हण पूर्ण करा. पदरी पडले झोंड डॅश डॅश, हसून केले गोड, रडून केले खोंड, हसत झेलली धुंड, मारून केले गोड. उत्तर आहे हसून केले गोड. नेक्स्ट, ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता. अव्ययी भाव, बहुव्रीही, द्वंद्व, तत्पुरुष. उत्तर आहे बहुव्रीही. जसं समासामध्ये संस्कृत धातूपासून हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ एकत्र करणे असं. त्याच्यामध्ये मग समासाचे 4 प्रकार. अव्ययी भाव समास म्हणजे पहिले पद महत्त्वाचे आहे. तत्पुरुष समास म्हणजे दुसरे पद महत्त्वाचे आहे. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात. बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा. भव्यता, सौंदर्य, दातृत्व, स्वतंत्र. उत्तर आहे स्वतंत्र. म्हणजे भाववाचक सौंदर्य किती अधिक आहे, भव्यता किती भव्य आहे, दातृत्व एखाद्या व्यक्तीबद्दल दाखवत आहे. तसं हे भाववाचक हे स्वतंत्र हा शब्द नाही. जसं आपण पाहतो की नामाच्या प्रकारामध्ये धर्मवाचक आणि सामान्य नाम, विशेष नाम अशा पद्धतीचे आहे. नेक्स्ट, साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात. दृष्टांत, स्वभावोक्ती, अनन्वय आणि चेतना गुणोक्ती. उत्तर आहे दृष्टांत.
नेक्स्ट, पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. क्लास, कंपनी, ट्रंक, पेन्सिल. उत्तर आहे क्लास. म्हणजे परभाषेतून आलेल्या शब्दांचं लिंग त्या अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवतात. जसं क्लास पुल्लिंगी आहे, कंपनी ही स्त्रीलिंगी आहे, ट्रंक पेटी ही स्त्रीलिंगी आहे, पेन्सिल लेखणी ही स्त्रीलिंगी आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. घरे, लिंबे, फोटो, पिल्ले. उत्तर आहे फोटो. जसं घर हे एकवचन आहे, अकारांत नपुंसक लिंग नामाचं आहे, अनेक वचन एकारांत होतं. लिंबे, लिंब ही एकवचन, फोटो दोन्ही वचनात सारखा. पिल्ले, पिल्लू हे एकवचन आहे. नेक्स्ट, पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? मुलांनी आज्ञा पाळावी. चतुर्थी अनेकवचन, षष्ठी अनेकवचन, द्वितीय अनेकवचनी, तृतीय अनेकवचन. उत्तर आहे तृतीय अनेकवचन. जसं विभक्तीबद्दल जर आपण पाहिलं, जसं की प्रथमा, द्वितीय एकवचनी आणि अनेकवचनी प्रत्ययामध्ये प्रथमामध्ये कारार्थ म्हणजे कर्ता आहे, द्वितीयामध्ये एकवचनीमध्ये सलाते, अनेकवचनीमध्ये सलानाते, तृतीयामध्ये नेयेशी हे एकवचनी आहे, अनेकवचनीमध्ये निही ईशी आहे, चतुर्थीमध्ये सलाते एकवचनी प्रत्यय, अनेकवचनी प्रत्ययामध्ये सलानाते आहे, पंचमीमध्ये ऊन आणि हून हे एकवचनी आहे आणि अनेकवचनीमध्ये देखील ऊन आणि हून आहे. षष्टीमध्ये चाचीचे, झाझीझे हे एकवचनी प्रत्यय आहे. अनेकवचनीमध्ये चे, चा, ची, झे, झ्याझी आहे. सप्तमीमध्ये तयू आ आणि अनेकवचनीमध्ये देखील तयू आ. संबोधनमध्ये अनेकवचनीमध्ये नो. नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? तक्रार अर्ज, मागणी अर्ज, कौटुंबिक पत्र, व्यावसायिक पत्र. उत्तर आहे व्यावसायिक पत्र. जसं आपण पाहतो की आवेदनपत्र हे नोकरीसाठी अर्ज करणारं पत्र आहे, मागणीपत्र हे साहित्याची किंवा वस्तूची मागणी करणारं पत्र आहे, तक्रार अर्ज हे होणाऱ्या त्रासांबद्दल तक्रार नोंदवणारं पत्र आहे, विनंती अर्ज हा होणाऱ्या त्रास कमी होण्यासाठी एखादी विनंती करणारं पत्र आहे. मग पत्रांमध्ये पण औपचारिक आणि अनौपचारिक पत्र आहेत. जसं औपचारिक पत्रांमध्ये निमंत्रण, आभार, चौकशी, तक्रार, मागणी, विनंती ही औपचारिक पत्र आहे. चौकशी ही एखाद्या गोष्टीबद्दल विचारपूस करण्यासाठी आहे किंवा चौकशी करण्यासाठी. अभिनंदन हे शुभेच्छा देणारं किंवा कौतुक करणारं पत्र आहे. निमंत्रणामध्ये एखाद्या कार्यक्रमासाठी मान्यवर व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी विनंती करणारं पत्र आहे. पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणतं? च, ग, ड, द. उत्तर आहे च. विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्यंजनावरचा प्रश्न आहे हा 14लाही विचारला आहे, 16लाही विचारला आहे. म्हणजे हा बऱ्याच वेळा विचारला आहे की म्हणजे कठोर व्यंजन कोणतं आहे. तर आपल्याला स्पर्श व्यंजनामध्ये कठोर, मृदू आणि अनुनासिक कोणकोणती आहेत ते एकदा पक्क लक्षात ठेवायचे, कारण हा प्रश्न कायम विचारलेला आहे. त्यामुळे जसं कठोर व्यंजनामध्ये क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ. मृदूंमध्ये ग, घ, च, छ, ड, ढ, द, ध, भ, ब, भ. अनुनासिकमध्ये ड, त्र, न, न, म. नेक्स्ट, पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. 1, 2, 3, 4. उत्तर आहे 2. म्हणजे सामान्य रूपांमध्ये नामाचं किंवा सर्वनामाचं विभक्तीचं रूप तयार करताना त्याला जी जोडाक्षरं जोडतात त्याला प्रत्यय असं म्हटलं जातं. विभक्तीचं प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात. जसं की शिक्षकांनी, शिक्षका, मुलांना, मुल्ला, म्हणजे असा सामान्य रूप आहे. तर ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ताज्य, स्वीकारार्ह, ग्रहित, घेण्यास योग्य. उत्तर आहे ताज्य. नेक्स्ट, माधव भित्रा नाही या वाक्याचा
अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? माधव भित्रा आहे, माधव शूर आहे, माधव शूर नाही असं नाही, माधव भ्याड आहे. उत्तर आहे माधव शूर आहे. म्हणजे आपण जर वाक्याचे जर प्रकार जर बघितले, जसे की प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर. जसं आपण पाहतो की प्रश्नार्थी आणि विधानार्थी वाक्यांचं परस्पर रूपांतर होतं. जसं जगी सर्व सुखी कोण आहे हा प्रश्नार्थी झाला, जगात सर्व सुखी असा कोणी नाही हे विधानार्थी झालं. जसं उद्गारार्थी आणि विधानार्थी वाक्यामध्ये परस्पर रूपांतर असतं. जसं केवढी उंच इमारत ही उद्गारार्थी आहे, ही इमारत खूप उंच आहे ही विधानार्थी वाक्य आहे. होकारार्थी आणि नकारार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर जर पाहिलं तर माधव भित्रा नाही हे नकारार्थी आहे, पण माधव शूर आहे हे होकारार्थी आहे. नेक्स्ट, पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते? पिसुवा, पिसे, पिसवा, पिसा. उत्तर आहे पिसवा. पिसू आणि पिसवा हे पिसूचं अनेक वचन पिसवा आहे. उकारांत आणि उकारांतामध्ये स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन हे कारांतमध्ये होतं. जसं अपवादात्मक जर पाहिलं, वाळू, वस्तू, बाजू. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? मी रस्त्यात पडलो, आरोही लाडू खाते, आज भाऊबीज आहे, सुनील उद्या जाईल. उत्तर आहे आरोही लाडू खाते. तसं आपण पाहतो की क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ करणारा क्रियावाचक शब्द. क्रियापद या शब्दाचा अर्थ क्रिया दाखवणारा शब्द असा होईल. म्हणजे क्रियापदाचे दोन प्रकार पडतात, सकर्मक आणि अकर्मक. म्हणजे वाक्यातलं कर्म शोधणं, क्रियापदाला काय, कोण हे प्रश्न विचारल्यास कर्म मिळतं. जसं मी रस्त्यात पडलो, वाक्यात कर्मच नाही म्हणून अकर्मक क्रियापद. आरोही लाडू खाते, कर्म, लाडू म्हणून सकर्मक क्रियापद. आज भाऊबीज आहे, वाक्यात कर्म नाही म्हणून अकर्मक क्रियापद. सुनील उद्या जाईल, वाक्यात कर्म नाही म्हणून अकर्मक क्रियापद. नेक्स्ट, डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? खूप हाव असणे, महत्वाकांक्षा असणे. महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. डोंगर व तिळाची तुलना करणे. उत्तर आहे महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्याची आहे हे आपण जाणतो, पण ती गोष्ट सत्यात मिळवण्यासाठी मात्र आपण प्रयत्नच करत नाही. नेक्स्ट, कोणी हसू नये म्हणून या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? प्रश्नार्थक, दर्शक, संबंधी, अनिश्चित. उत्तर आहे अनिश्चित. कोणी कोणास हसू नये हे अनिश्चित आहे, म्हणजे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह नाही. कोणत्या नामाबद्दल आले सांगता येत नाही. जसं सर्वनामामध्ये जर पाहिलं आपण, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. जसं आपण पाहतो की सर्वनामाची संख्या ही 9 आहे. नामाचे प्रकार हे 6 आहेत. जसे की पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम, बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना वापरतो तो. द्वितीय, ज्याच्याशी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करताना वापरतात. तृतीय, ज्याच्याविषयी बोलायचे त्याचा उल्लेख करताना वापरतो. दर्शक सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरला जातो. संबंधी सर्वनाम वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविताना वापरले जातात. प्रश्नार्थक सर्वनाम वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरतात. शेवटी प्रश्नचिन्ह असतं. म्हणजे सामान्यतः किंवा अनिश्चित सर्वनाम, कोण, काय ही सर्वनामे कोणत्या नामाबद्दल आलेली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही. आत्मवाचक सर्वनाम या सर्वनामाचा बोध स्वतः असा होतो. नेक्स्ट, पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? सर्व मुली, खूप लोक, काळा कुत्रा, दोन्ही भाऊ. उत्तर आहे काळा कुत्रा.
जसं आपण पाहतो की विशेषण आहे. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण आहे. जसं त्याचे प्रकार जर आपण पाहिलं की गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. जसं की गुणविशेषणामध्ये नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो. मोठी मुले, आंबट चिंच, शुभ्र ससा. संख्या विशेषणामध्ये नामाची संख्या दर्शवली जाते. सार्वनामिक विशेषणमध्ये सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगते. सर्व मुली संख्या विशेषण, खूप लोक संख्या विशेषण, काळा कुत्रा हे गुणविशेषण, दोन्ही भाऊ संख्या विशेषण. नेक्स्ट, सारे बळ एकवटून त्याने आकाशामध्ये झेप घेतली. या वाक्याचा काळ कोणता? साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ, पूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण वर्तमान काळ. उत्तर आहे साधा भूतकाळ. नेक्स्ट, आई म्हणाली, इच्छा असो वा नसो प्रपंच मांडला की आपोआप स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्ह आली आहे? 2, 3, 4, 5. उत्तर आहे 4. एकच विरामचिन्ह वाक्यात 2 वेळा आला असेल तरी 2 वेळा मोजावे. म्हणून या प्रश्नांमध्ये एकूण 4 विरामचिन्ह आलेले. जसं विरामचिन्हाबद्दल वाक्यात आलेली विरामचिन्ह ज्यामध्ये स्वल्पविराम, एकेरी अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह. स्वल्पविरामामध्ये एकाच आशयाचं किंवा जातीचा शब्द एका पाठोपाठ आल्यानंतर स्वल्पविराम वापरतात. जसं चिकू, आंबा, सफरचंद. अवतरण चिन्हामध्ये एकेरी म्हणजे एखाद्या विशिष्ट समूहाबद्दल वेगळेपणाने दाखवायचं असेल तेव्हा हे चिन्ह येते. दुहेरीमध्ये बोलणाऱ्याच्या तोंडचं शब्द जसेच्या तसं दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. जसं आपण पाहिलं की उद्गारवाचकमध्ये वाक्यातून जेव्हा बोलणाऱ्याच्या मनाला उत्कट भाव प्रकट होतो तेव्हा अशा वाक्याच्या अखेरीस हे चिन्ह येतं, विरामचिन्ह. मोठी वाक्य वाचताना जिथं स्वल्प विरामापेक्षा किंचित जास्त थांबावं लागतं त्या ठिकाणी अर्धविराम येतो. प्रश्नचिन्ह हे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी वापरतात. अर्धविराम हा 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययानं जोडत असताना अर्धविराम वापरतात. संयोग चिन्ह हे ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरत असतात. अपसारण चिन्ह हे बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास जर स्पष्टीकरण द्यायचं असेल तर अपसारण चिन्ह वापरतात. म्हणजे नेक्स्ट, पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. उपहार, अवजड, प्रतिकार, झुपकेदार. उत्तर आहे झुपकेदार. जसं उपहार, उप हा संस्कृतमधील उपसर्ग आहे त्यामुळं प्रत्यय घटित शब्द नाही. अवजड, औ हा मराठीत उपसर्ग त्यामुळं हा प्रत्यय घटित शब्द नाही. प्रतिकार, प्रति हा उपसर्ग आहे त्यामुळं हा शब्द देखील प्रतीत घटक शब्द नाही. झुपकेदार, दार हा फारसी प्रत्यय आहे त्यामुळं तो प्रत्यय घटित शब्द आहे. नेक्स्ट, पतीचा समानार्थी शब्द ओळखा. कांता, भरता, दारा, जाया. उत्तर आहे भरता. जसं पती आहे, पतीचा समानार्थी शब्द नवरा, कांत, भरता, धव, भरतार. पत्नीबद्दल जर आपण पाहिलं तर कांता, दारा, जाया, भार्या, बायको हे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट, पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नाची उत्तरं पर्यायामधून निवडा. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपांचा घेरू सोडोनिया. कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. विसरुनी भाननी तहान, पयाखाली रान घाली सारे. थकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कळपतया लागी. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीनच भागे भटकत. पडता अंधारू लागे हंबरू, माय तू लेकरू शोधू येई. नेक्स्ट, वासरू केव्हा हंबरू लागतं? मोकाट धावताना,
तहान भूक लागल्यावर, अंधार पडू लागल्यावर का थकल्यावर? आपण जर कविता नीटपणाने जर वाचली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की अंधार पडू लागल्यानंतर हे त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर अपेक्षित आहे. वासरू कळपातून कुठे गेलं? रानामध्ये गेलं, भरकटत दूर गेलं, गायीकडे गेलं किंवा गोठ्यात गेलं? उत्तर आहे रानात. विद्यार्थी मित्रांनो, वाटल्यास हा प्रश्न सोडवत असताना आपण कविता पॉज करा आणि व्यवस्थित वाचा आणि त्या पद्धतीने मग उत्तर द्या. म्हणजे आपल्याला त्याच्यात तो उल्लेख त्या कवितेमध्ये येतो त्या पद्धतीने. नेक्स्ट, कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ काय? बंदिस्त, उन्हाळ, मोकळा, उत्साही? उत्तर आहे उन्हाळ. खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली? भुकेची, तहानेची, गायीची, कळपाची? उत्तर आहे कळपाची. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. चालीरीती, 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 चालीरीती. याच्यामध्ये जर तुम्ही बारकाईने जर बघितलं तर चालीरीती हा महत्त्वाचा आहे. म्हणजे मराठीतील शब्दातील अंताक्षर दीर्घ स्वरामध्ये असेल तर उपांत्य इकार अथवा उकार ऱ्हस्व असतो. जसं अपवादात्मक जर पाहिलं तर संस्कृतमधून मराठीत आलेला तत्सम शब्दातील उपांत्य स्वर मुळात जर दीर्घ असतील तर मराठीतही ते तसेच राहतात. नेक्स्ट, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. घमेंड, गर्व, डौलदारपणा, अहंता? उत्तर आहे डौलदारपणा. अहंता, घमेंड, गर्व हे समानार्थी शब्द आहेत. डौलदारपणा, रुबाब, डौल हा गटात न बसणारा शब्द आहे. नेक्स्ट, कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? बिनतक्रार, बिनभोभाट, बिनधोक, बिनधास्त? उत्तर आहे बिनधास्त. जसं आपण पाहतो की बिनतक्रार म्हणजे कोणतीही तक्रार न करता, बिनभोभाट म्हणजे कोणालाही कळू न देता, बिनधोक म्हणजे कोणताही धोका न घेता, बिनधास्त म्हणजे कोणतीही भीती न बाळगता. नेक्स्ट, बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनांनी डॅश डॅश योग्य वाक्यप्रचाराचा वापरून वाक्य पूर्ण करा. तोंड घशी पडणे, तोंडात शेण घालणे, तोंड काळे करणे, तोंडचे पाणी पडणे? उत्तर आहे तोंड काळे करणे. तोंड काळे करणे म्हणजे दृष्टी आड होणे, नाहीसे होणे असं आपल्याला सांगतो. नेक्स्ट, तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचा आहे? क्रियाविशेषण, उभयान्वयी, शब्दयोगी, केवल प्रयोगी? उत्तर आहे शब्दयोगी. नेक्स्ट, धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेलं पत्र कोणत्या प्रकारचं आहे? चौकशी पत्र, अभिनंदन पत्र, कौटुंबिक पत्र, तक्रार पत्र? उत्तर आहे कौटुंबिक पत्र. जसं आपण आवेदन पत्र जर असेल तर ते नोकरीसाठी अर्ज करणारं पत्र असतं. मागणी पत्र म्हणजे साहित्याची किंवा वस्तूची जर मागणी करायची असेल तर ते मागणी पत्र. होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार जर नोंदवायची असेल तर ते तक्रार अर्जामध्ये येतं. जर होणारा त्रास कमी करण्यासाठी एखादी विनंती करणारं पत्र असेल तर ते विनंती अर्ज येतं. जसं आपण पत्रांमध्ये जर पाहिलं तर दोन प्रकार पडतात, औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र. औपचारिक पत्रांमध्ये काय येतं? निमंत्रण, आभार, चौकशी, तक्रार, मागणी, विनंती. चौकशीमध्ये जर आपण पाहिलं तर एखाद्या गोष्टीबद्दल चौकशी करणारा किंवा विचारपूस करणारं पत्र म्हणजे चौकशी पत्र. अभिनंदन पत्र म्हणजे शुभेच्छा देणारं व कौतुक करणारं पत्र. निमंत्रण म्हणजे एखाद्या कार्यक्रमासाठी मान्यवर व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी विनंती करणारं पत्र हे निमंत्रण पत्र. नेक्स्ट, 1988 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? द मा मिरासदार, वि द घाटे, मारुती चित्तमपल्ली, ना. स. इनामदार? उत्तर आहे द मा मिरासदार. द मा मिरासदारांबद्दल जर आपण पाहिलं तर त्यांचं मूळ नाव हे दत्तात्रय मारुती मिरासदार हे आहे. 1998 मध्ये जे 71वं मराठी साहित्य संमेलन भरलं ते परळी वैजनाथला त्याचे अध्यक्ष होते. वि द घाटे यांचं मूळ नाव आहे विठ्ठल दत्तात्रय घाटे. हे 1953 मध्ये मराठी साहित्य संमेलन अहमदाबादला भरलं होतं, त्याचे अध्यक्ष होते. ना. स. इनामदार हे ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख आहे. नेक्स्ट,
मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? चक्रधर स्वामी, म्हाइंभट, नागदेवाचार्य, औसा. उत्तर आहे म्हाइंभट. चक्रधर स्वामी महानुभव पंथाचे संस्थापक आहे. म्हाइंभट मराठी भाषेतील आद्य चरित्रकार आहे. जसे की लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला, जो पहिला मराठी भाषेतला गद्य ग्रंथ आहे. नागदेवाचार्य चक्रधरांचे पटशिष्य व पंथातले पहिले आचार्य. औसा ही महादाईसा म्हणजे महदंबा, मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री औसा या नावाने ओळखली जाते. मराठीमधल्या पहिल्यांसंदर्भात ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस जसं की मराठी भाषेतली सामाजिक कादंबरी जी बाबा पद्मंजींनी लिहिली ती म्हणजे यमुना पर्यटन. मराठी भाषेतली पहिली स्त्री निबंधकार म्हणून जिचा उल्लेख आहे ती म्हणजे बाई शिंदे, ज्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला आहे. मराठी भाषेतलं पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर आहेत. मराठी भाषेतला हालनी जो सप्तशती हा ग्रंथ लिहिला आहे. मराठी भाषेतला आद्य ग्रंथ विवेक सिंधू हा मुकुंदराजांनी लिहिला आहे. मराठीतले आद्य कवी म्हणून देखील मुकुंदराजांची ओळख आहे. तसं गद्यचरित्रांमधला जो लीळाचरित्र आहे जे म्हाइंभटांनी लिहिलं, पहिला गद्यचरित्र आहे. मराठीतली आद्य कवयित्री कोण आहे जसं आपण आता उल्लेख केला ती म्हणजे महादंबा आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. ग्रंथ, पोथी, पुस्तक, वही. उत्तर आहे ग्रंथ. ग्रंथ हे पुल्लिंगी आहे, पोथी ही स्त्रीलिंगी आहे, पुस्तक हे नपुसकलिंगी आहे, वही हे स्त्रीलिंगी आहे. जसं आपण लिंग ठरवत असताना नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीचा आहे, स्त्री जातीचा आहे, या दोन्हीपैकी कोणत्याही एका जातीचा नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचं लिंग म्हणतात. जसं आपण पाहतो की पुल्लिंग हे पुरुष जातीचा बोध होतो, स्त्रीलिंग हे स्त्री जातीचा बोध होतो, नपुसक लिंग हे पुरुष आणि स्त्री दोन्ही जातीचा बोध होत नाही, त्याला नपुसक लिंग म्हणतात. नेक्स्ट, केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव आहे. प्र के अत्रे, क्र के दामले, राग गडकरी, विभा शिरवाडकर. उत्तर आहे प्र के अत्रे. लेखक आणि टोपण नावासंदर्भात जर आपण पाहिलं तर बी यांचं मूळ नाव नारायण मुरलीधर गुप्ते आहे. माधव जुलियन यांचं माधव त्र्यंबक पटवर्धन हे मूळ नाव आहे. बालकवींचं मूळ नाव हे त्र्यंबक बापूंजी ठोंबरे. अनिल यांचं आत्माराम रावजी देशपांडे. कुसुमाग्रजांचं मूळ नाव विभा शिरवाडकर. गोविंदाग्रजांचं राग गडकरी. केशवसुतांचं क्र के दामले. केशव कुमारांचं प्र के अत्रे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? प, ब, भ, ध. कठोर वर्ण याच्यामधला प हा कठोर वर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ते म्हणजे हा प्रश्न 13, 16, 17 अशा प्रश्नपत्रिकांमध्ये सातत्याने विचारलाय आणि याच्यामध्ये कठोर व्यंजन कोणतं आहे हे विचारलंय. पण संभाव्यता आपण अशी लक्षात ठेवून कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक व्यंजन कोणते आहेत तर ते आपण लक्षात ठेवूया. जसं कठोर व्यंजनामध्ये क, ख, च, छ, ट, ठ, त, ध, प, फ. मृदू व्यंजनामध्ये ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ. अनुनासिक मध्ये ड, न, 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 म. जो 2016ला जी आलेली प्रश्नपत्रिका आहे तर ती आपण घेऊया. गैरहजेरी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बेरोजगार, अनुदिनी, अनुपस्थिती, बेपरवाह. उत्तर आहे अनुपस्थिती. जसं बेरोजगार, बेकारी, खाली, निरुद्योगी हे समानार्थी शब्द आहेत. बेपरवाह म्हणजे आळशी, लापरवाह, बेफिकीर. नेक्स्ट, 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य कोणतं? जसं 1000 रुपये फार मोठी रक्कम नाही. 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. 1000 रुपयांना आज कवडीची किंमत नाही. 1000 रुपयात आज किराणा देखील होत नाही. उत्तर आहे 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. म्हणजे प्रश्नार्थी आणि विधानार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर. जसं आपण याच्या अगोदरच्या मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहिलं होतं की जगी सर्व सुखी असा कोण आहे, म्हणजे हे प्रश्नार्थी आहे. जगात सर्व सुखी असा कोणी नाही, विधानार्थी आहे.
जसं ही उद्गारार्थी आणि विधानार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर जर आपण पाहिलं तर एवढी उंच इमारत ही उद्गारार्थी आहे, ही इमारत खूप उंच आहे ही विधानार्थी आहे. होकारार्थी आणि नकारार्थी वाक्यांचं परस्पर रूपांतर जर पाहिलं तर जसं आपण पाहतो की माधव भित्रा नाही हे नकारार्थी आहे, माधव शूर आहे हे होकारार्थी आहे. नेक्स्ट, रोपटे या शब्दाचे अनेक वचन कोणते? रोपटे, रोपे, रोपटी, रोपट. उत्तर आहे रोपटी. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक धर्म आहे त्याला आपण वचन म्हणतो. मग वचनाचे दोन प्रकार पडतात, एक वचन, अनेक वचन. एक वचनमध्ये नामाची संख्या एक आहे, अनेक वचनामध्ये नामाची संख्या एकापेक्षा जास्त आहे असा बोध होतो. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे? आज भाऊबीज आहे, अजिंक्य उद्या नागपूरला जाणार, काल खूप पाऊस पडला, अबोली निबंध लिहिते. उत्तर आहे अबोली निबंध लिहिते. आज भाऊबीज आहे, वाक्यात कर्म नाही, अकर्मक क्रियापद आहे. अजिंक्य उद्या नागपूरला जाईल, कर्म नाही, अकर्मक क्रियापद आहे. काल खूप पाऊस पडला, कर्म नाही, अकर्मक क्रियापद आहे. अंबोली निबंध लिहिते, कर्म हे निबंध सकर्म क्रियापद आहे. जसं आपण पाहिलं की क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. क्रियापद या वाक्याचा अर्थ क्रिया दाखवणारा असा शब्द होईल. जसं आपण पाहतो की क्रियापदाचे पुन्हा दोन प्रकार, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. जसं आपण पाहतो की सकर्मक क्रियापदामध्ये वाक्यातील कर्म शोधणं, क्रियापदाला काय व कोण असं विचारल्यास कर्म मिळतं. जसं मी रस्त्यात पडलो, वाक्यात कर्मच नाही म्हणून अकर्मक क्रियापद. नेक्स्ट, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? खूप हुशारीने फायदा होतो, आपल्या ऐपतीने खर्च करावा, वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरतं, अति हुशार माणसांची कोणतीही गोष्ट विकली जाते. उत्तर आहे वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरतं. नेक्स्ट, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? प्रश्नार्थक, संबंधी, आत्मवाचक, दर्शक. उत्तर आहे आत्मवाचक. विद्यार्थी मित्रांनो, जसं सर्वनाम आहे, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. सर्वनामाची संख्या ही 9 आहे, सर्वनामाचे प्रकार हे 6 आहेत. जसं पुरुषवाचक सर्वनाम, प्रथम म्हणजे बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना वापरतो प्रथम. द्वितीयामध्ये ज्याच्याशी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करताना वापरतो. तृतीया ज्याच्याविषयी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करताना वापरतो. दर्शक सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरलं जातं. संबंधी नाव वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवताना वापरलं जातं. प्रश्नार्थक सर्वनाम वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरात शेवटी प्रश्नचिन्ह असतं, त्याला प्रश्नार्थक सर्वनाम. सामान्य आणि अनिश्चित सर्वनाम कोण, काय ही सर्वनामं कोणत्या नामाबद्दल आली हे निश्चितपणे सांगता येत नाही. आत्मवाचक सर्वनामामध्ये या सर्वनामाचा बोध स्वतः असा होतो. पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? गोड केळी, 20 आंबे, तिप्पट अंतर, 4 चाकी. उत्तर आहे गोड केळी. विशेषणामध्ये नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण आहे. गुणविशेषण नामाच्या कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो. जसं मोठी मुलं, आंबट चिंच, शुभ्र ससा. संख्या विशेषणामध्ये नामाची संख्या दाखवली जाते. सर्वनामिक विशेषणामध्ये सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगते. जसं की तिप्पट अंतर हे संख्या विशेषण आहे, 20 आंबे हे संख्या विशेषण आहे, गोड केळी हे गुणविशेषण आहे, 4 चाकी हे संख्या विशेषण आहे. नेक्स्ट, खग चा समानार्थी शब्द कोणता? भूगोल, खगोल, पक्षी, अंतराळ. उत्तर आहे पक्षी. खग म्हणजे पक्ष्यांसंदर्भात खग, विहंग, द्विज, अंडज हे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ कोणता? साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, भविष्यकाळ. उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते, म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे म्हणजे ही क्रिया सुरूच आहे.
म्हणून त्याला अपूर्ण भूतकाळ असं म्हटलं जातं. नेक्स्ट, हो जेवल्यानंतर मी सर्वच गोष्टी वाचून टाकणार आहे. या वाक्यात किती विरामचिन्ह आली आहेत? 4, 3, 2, 5. उत्तर आहे 4. जसं एकाच विरामचिन्ह वाक्यात 2 वेळा आले असेल तर 2 वेळा मोजावे, म्हणून प्रश्नांमध्ये एकूण 4 विरामचिन्ह आलेले आहेत. विरामचिन्हामध्ये जर आपण पाहिलं तर वाक्यात आलेली विरामचिन्ह, स्वल्पविराम, एकेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. जसं आपण पाहतो की स्वल्पविराम आहे, एकाच आशयाचा किंवा जातीचा शब्द एका पाठोपाठ एक आल्यानंतर स्वल्पविराम वापरतात, जसं चिकू, आंबा, सफरचंद. अवतरणामध्ये जर आपण पाहिलं की एकेरी अवतरण आणि दुहेरी अवतरण. एकेरी अवतरणामध्ये एका विशिष्ट समूहाबद्दल वेगळेपणाने दाखवायचं असेल तेव्हा एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशास तसे दाखवण्यासाठी दुहेरी चिन्ह वापरलं जातं. वाक्यामध्ये जेव्हा बोलणाऱ्याच्या मनातला उत्कट भाव प्रकट होतो तेव्हा या आशयाचं वाक्य अधोरेखित होतं, त्याला उद्गारवाचक म्हणतात. अर्धविराम म्हणजे काय, तर मोठी वाक्य वाचताना जिथं स्वल्पविरामापेक्षा किंचित जास्त थांबावं लागतं ते चिन्ह म्हणजे अर्धविराम. प्रश्नार्थक चिन्हामध्ये प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी वापरतात. अर्धविराम हा 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययानं जोडत असताना वापरतात. संयोग चिन्ह ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास 2 शब्द जोडत असताना संयोग चिन्ह वापरतात. अपसंहार चिन्ह बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास स्पष्टीकरण द्यायचं असल्यास अपसंहारण चिन्ह वापरतात. नेक्स्ट, पुढीलपैकी योग्य सामान्य रूप ओळखा. फडक्यांना, फडकेला, फडकीला, फडकेला. उत्तर आहे फडक्यांना. म्हणजे सामान्य रूप म्हणजे काय, तर नामाचं किंवा सर्वनामाचं विभक्ती रूप तयार करत असताना त्याला जी अक्षरं जोडली जातात त्यास प्रत्यय असं म्हटलं जातं. नामाचं किंवा सर्वनामाचं विभक्तीचं रूप तयार करताना त्याला जी अक्षरं जोडतात त्याला प्रत्यय असं म्हणतात. विभक्तीचं प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात. शिक्षकांनी, शिक्षिका, मुलांना, मुला. नेक्स्ट, पुढील कविता वाचून खालील दिलेले जे प्रश्न आहेत तर ते सोडवा. उठूनी प्रभावित ती मधमाशी, जाते की मध मिळवायासी, थेंबे थेंबे साठवी त्यासी, उद्योगी मोठी. आळस तिजला ठाऊक नाही, सर्व दिवस ते खपते पाही, थंडी ऊन म्हणे ना काही, उद्योगी मोठी. गोड गोड मध निपटून घेते, थोडा म्हणून मुळी न रुसते, साठवूनी ती जपून ठेवते, उद्योगी मोठी. थोडाही गुण मिळता घ्यावा, साठा त्याचा नित्य करावा, कोणालाही तो शिकवावा, ठेवा हे चित्ती. नेक्स्ट, मधमाशी आपणास कोणत्या गोष्टीचा साठा करण्याची शिकवण देते? गुणांचा, कामांचा, धनांचा, मधांचा. आपण कविता जर बारकाईने तपासली तर आपल्याला तिच्यातून एक गुण दिसतो, तो म्हणजे मधमाशी ही साठा करत असताना ती तिच्या गुणाचा उल्लेख आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. मधमाशी दिवसभर काय करते, तर मध पिते, कष्ट करते, विश्रांती घेते, का मध विकते. नेक्स्ट आहे कष्ट करते. मधमाशीच्या अंगी कोणता गुण आहे? खादाडपणा, सुस्तपणा, उद्योगीपणा आणि आळशीपणा. उत्तर आहे उद्योगीपणा. संचय करणे यासाठी कोणता समानार्थी शब्द कवितेत आला? जसं आपण पाहतो की संचित करणं, जमवणं, निपटून घेणं, साठवणं. उत्तर आहे साठवणं. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस हे 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे त्यावेळेस एकदा तुम्ही कविता बारकाईने वाचा आणि प्रश्न गेल्यानंतर थोडंसं मागे येऊन पॉज करून पुन्हा कवितेमध्ये तो उल्लेख पहा, तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येऊन जाईल. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? वाङ्मय, वाङ्मय, वाङ्मय आणि वाङ्मय. तर त्याच्यामधला जो वाङ्मय हा जो आहे तर तो उत्तरामध्ये दाखवला आहे, तर तो खरा शब्द मराठी भाषेतला वाङ्मय हा वापरला जातो. नेक्स्ट, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीनं गटात न बसणारा शब्द कोणता? ओळखा. नेता, नायक, म्होरक्या, गुंडा. उत्तर आहे गुंडा. कारण नेता, नायक, म्होरक्या हे तिन्ही एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट, भूकंपग्रस्त भागात नेमका सापडल्याने सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी? भूकंपग्रस्त भागात नेमका सापडल्यानं सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचल्याने
भूकंपग्रस्त भागात नेमका सापडल्यानं सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचल्यानं मी दुर्दैवाच्या कचाट्यात सापडलो. अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य तो वाक्यप्रचार कोणता? पोपट होणं, मती कुंठित होणं, पोपट होणं, मती कुंठित होणं, इकडे आड तिकडे विहीर होणं, तंद्रीत असणं. उत्तर आहे मती कुंठित होणं. म्हणजे सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचले, काही न सुचणे याचा अर्थ मती कुंठित होणे हा वाक्यप्रचार स्पष्ट करत आहे. पोपट होणे म्हणजे फजिती होणे, मती कुंठित होणे म्हणजे काही न सुचणे, इकडे आड तिकडे वीर म्हणजे दोन्ही बाजूनी कठीण परिस्थितीत सापडणं, तंद्रीत असणं म्हणजे नशीत असणं. फेब्रुवारी 2009 मध्ये सॅन होजे अमेरिका येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? आह साळुंखे, प्राध्यापक राम शेवाळकर, ना.दो. महानोर, डॉक्टर गंगाधर पानतावणे. उत्तर आहे डॉक्टर गंगाधर पानतावणे. जसं आपण पाहतो की विश्व मराठी साहित्य संमेलन मराठी महामंडळातर्फे दरवर्षी भरवलं जातं. जसं आपण पाहतो की 2009ला सॅन होजे अमेरिका या ठिकाणी भरलं होतं, त्याचे अध्यक्ष होते गंगाधर पानतावणे. 2010ला दुबईला भरलं होतं, त्याचे अध्यक्ष होते मंगेश पाडगावकर. 2011ला जे भरवलं ते म्हणजे सिंगापूरला महेश एलकुंचवार त्याचे अध्यक्ष होते. 2012ला पोर्ट ब्लेअर या ठिकाणी त्याचे अध्यक्ष होते शेषराव मोरे. 2016ला थिपू त्याचे अध्यक्ष होते संजय आवटे. 2017ला बाली इंडोनेशियामध्ये भरवलं, त्याचे अध्यक्ष होते तात्याराव लहाने. 2018ला अबुधाबी UAE यामध्ये भरवलं, त्याचे अध्यक्ष होते भूषण गोखले. नेक्स्ट, गोंदन जन्मजान्हवी या कविता संग्रहाचे कवी कोण आहे? गदी माडगुळकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, पद्मा गोळे. उत्तर आहे शांता शेळके. गदी माडगुळ संदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर विशेषतः त्यांचं जे आत्मचरित्र आहे तर ते मंतरलेले दिवस किंवा वाटेवरल्या सावल्या. त्यांच्या कवितांमध्ये जर आपण पाहिलं तर जोगिया, चार सांगीतिका, काव्यकथा, गीत रामायण, गीत गोपाल, कादंबरीमध्ये आकाशाची फळे. मंगेश पाडगावकरांच्या जर कविता पाहिल्या तर अनिका, सूरदास, सूर आनंदगहन, सुट्टी एके सुट्टी, सलाम, शर्मिष्ठा, वेड कोकरू, वात्रटिका, राधा मुखवटे, भटके पक्षी, बोलगाणी, निंबोणीच्या झाडामागे, धारानृत्य. 2017ला जो झालेला पेपर आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहूया. चौकटीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळेल? जो तुम्हाला चौकटीमध्ये दिसणारा जो चौकोन आहे तर त्यामधली जी अक्षर आहे तर त्याच्यावरून तुम्हाला एक असं लक्षात येईल की वाहनाचं नाव कशा पद्धतीने मिळेल. दुसऱ्या व 11वे, 11वे व दुसरे, 13वे व दुसरे, 6वे व 9वे. उत्तर आहे 13वे व दुसरे. म्हणजे जसं की उथळ पाण्याला खळखळाट फार. थट दुसरे आणि 11वे, टथ 11वे आणि दुसरे, रथ हे वाहनाचं नाव आहे. 13वे व दुसरे, लाख 6वे आणि 9वे. नेक्स्ट, खालील वाक्यातील काळ ओळखा. सगळे एकाच वेळी कसे येतील? अपूर्ण भविष्यकाळ, रीती भूतकाळ, साधा भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ. उत्तर आहे रीती भविष्यकाळ. अपूर्ण भविष्यकाळ क्रियापदाची अपूर्ण क्रिया दर्शक रूप भविष्यकाळी असतं. रीती भविष्यकाळ क्रिया सतत घडणारी रीत समजते. साधा भविष्यकाळ क्रिया भविष्यकाळी आहे एवढाच बोध होतो. पूर्ण भविष्यकाळ क्रिया पूर्ण झाली असा बोध होतो. जसं आपण काळांबद्दल जर पाहिलं, क्रिया कोणत्या वेळी घडली याचा बोध होतो, त्यास काळ असं म्हणतात. काळाचे प्रकार जर आपण पाहिले तर 3 आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. नेक्स्ट, मोफत पाणी मिळण्याची सोय या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. पानवन, धरण, जलवाहिनी, पाणपोई. उत्तर आहे पाणपोई. जसं धरण हे नदीवर पाणी अडवण्यासाठी घातलेला बांध असतो. जलवाहिनी पाणी वाहून नेण्यासाठी असणारी वाहिनी आहे. पाणपोई ही मोफत पाणी मिळवण्याची सोय आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही? सबब, कडे, मागे, समोर. उत्तर आहे सबब. सबब उभयान्वयी अव्यय. 2 शब्द
व वाक्य जोडण्यासाठी वापरतात. कडे, मागे, सम. शब्दयोगी अव्यय हे नामे व सर्वनामे यांना जोडून येणारे अविकारी शब्द आहेत. नेक्स्ट, ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळू दे देवा या वाक्याचा प्रकार ओळखा. विंध्यार्थ, आज्ञार्थ, संकेतार्थ, नकारार्थ. उत्तर आहे आज्ञार्थ. पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही? यथा, आ, प्रति, कार. उत्तर आहे कार. यथा हा उपसर्ग, आ हा उपसर्ग, प्रीती उपसर्ग संस्कृतमध्ये, कार हा प्रत्यय आहे. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीस जोडून येत असतात आणि प्रत्यय हे शब्दाच्या शेवटी जोडून येत असतात. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या संताची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे? संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव. उत्तर आहे संत एकनाथ. संत एकनाथांची भारुडं आहेत. संत तुकारामांचे अभंग किंवा गाथा आहे. संत ज्ञानेश्वरांची ओवी, ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव. संत नामदेवांचं गुरुग्रंथ साहिब या ग्रंथांमध्ये यांच्या अनेक ओव्या आहेत. नेक्स्ट, सरकारी आदेशाची डॅश डॅश तिला चांगलेच महागात पडले. हस्तक्षेप करणं, विडा उचलणं, पायमल्ली करणं, राम म्हणणे. उत्तर आहे पायमल्ली. हस्तक्षेप करणं म्हणजे ढवळाढवळ करणं, विडा उचलणं म्हणजे प्रतिज्ञा करणं, पायमल्ली करणं म्हणजे धुडकावणं, उल्लंघन करणं, त्याचा उपमर्द करणं, राम म्हणणं म्हणजे मरणं. नेक्स्ट, त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे. निसर्गकवी, बालकवी, नवकवी, गझलकार. उत्तर आहे निसर्गकवी आणि बालकवी. ही दोन्ही नावं त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या नावाने वापरले जातात आणि ही टोपण नावं आहेत. नेक्स्ट, बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण? प्र के अत्रे, पुरुषोत्तम देशपांडे, व्यंकटेश माडगुळकर, ग दी माडगुळकर. उत्तर आहे व्यंकटेश माडगुळकर. नेक्स्ट, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? दुहिता, सुता, कन्या, सरिता. उत्तर आहे सरिता. दुहिता हा समानार्थी शब्द आहे, सुता समानार्थी शब्द आहे, कन्या समानार्थी शब्द आहे. मुलगी, तनया, आत्मजा, नंदिनी ही सर्व समानार्थी शब्द आहेत. सरिता, सरिताचे नदी, तटिनी, तरंगिणी हे शब्द आहेत. नेक्स्ट, पुढली कविता वाचून त्याची उत्तरं पर्यायातून निवडा. वळणावरुणी वळून वाहते, वेगानेही पुढे जाते, आढे सिंधूची तिला लागते, सरिता ही जल वाहून नेते, त्रशार्तांना करीती शांत, जोडत जाई स्वकीय आप्त, कोण हिला नच आपुले, अन कुणीही नाही परके, घमेंड नाही तिला आपुली, जरी सदैव ती जीवन देई, साऱ्यांचे नकोपण ती घेते, मलिन मात्र फक्त ती होते, देणे हतुके ठावे तिजला, जगन्माता म्हणती तिजला, जागा होरे मानवा वेळीच, अन साध ती घालते तुझ. या कवितेमधून वर जे प्रश्न विचारले त्यावेळेस हे प्रश्न सोडवत असताना अगोदर एक पॉज देऊन पूर्ण कविता एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन लक्षात येतील. कवितेमध्ये कोणाचे वर्णन केले आहे? समुद्र, नदी, पृथ्वी आणि मानव. तर उत्तर आहे नदी. सरिता मलिन का होते? ती रानावनातून वाहत येते, ती वेगानं वाहते, ती सर्वांना जल देते, ती सर्वांचे नकोपण घेते. उत्तर आहे ती सर्वांचे नकोपण घेते. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा पर्यायी आलेला शब्द कवितेत नाही? नम्र, समुद्र, नीर, नाल्लक. उत्तर आहे नम्र. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेतील वर्णाशी जुळणारा नाही? नदी वेगाने वाहत पुढे जाते, नदी सर्वांशी सारखेपणाने वागते, नदीला स्वतःबद्दल घमंड आहे, नदीला केवळ देणेच माहीत आहे. उत्तर आहे नदीला स्वतःबद्दल घमंड आहे. नेक्स्ट, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा.
आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले. उभयलिंग, नपुसकलिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग. उत्तर आहे पुल्लिंग. उभयलिंगी हे दोन्ही लिंगात शब्द सारखाच वापरतात. नपुसकलिंग पुरुष आणि स्त्री दोन्ही जातीचा बोध होत नाही. स्त्रीलिंग स्त्री जातीचा बोध होतो. पुल्लिंग पुरुष जातीचा बोध होतो. म्हणजे नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे किंवा दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला शब्दाचे लिंग असं म्हणतात. नेक्स्ट, पुढीलपैकी एक वचन अनेक वचन यांची अयोग्य जोडी निवड. धार धारा, सतार सतारी, गार गारा, वारा वार वारा. उत्तर आहे वार वारा. धार धारा हे एकवचनी आणि अनेकवचनी जोडी आहे. सतार सतारी एकवचनी अनेकवचनी जोडी. गार गारा एकवचनी अनेकवचनी. वार वारा वारचे अनेकवचन वार असेच राहते. नेक्स्ट, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा. कठीण समय येता कोण कामास येतो. अवघड, घडी, मदत, स्थळ. उत्तर आहे घडी. अवघड, कठीण, घडी, वेळ, समय, प्रहार, मदत, सहाय्य, स्थळ, ठिकाण. नेक्स्ट, पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. कोट्याधीश, कोट्याधीश, कोट्याधीश आणि कोट्याधीश. त्याच्यामधला योग्य पर्याय कोट्याधीश. परंतु हा प्रश्न परिषदेकडून रद्द केला होता. नेक्स्ट, वाक्याचा प्रकार ओळखा. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. संयुक्त, मिश्र, केवल आणि प्रधान. उत्तर आहे संयुक्त. संयुक्त हे दोन किंवा अधिक वाक्य प्रधान तत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात. मिश्रमध्ये एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात. नेक्स्ट, केवल केवळ वाक्यामध्ये एकच विधान केलेलं असतं. प्रधानमध्ये हा वाक्याचा प्रकार नाही तर संयुक्त आणि मिश्र वाक्यांमध्ये प्रधान वाक्य दिसून येतं. नेक्स्ट, पुढील वाक्यात आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते. बाई म्हणाल्या, पुढील पानावरील उदाहरणे सोडवा. 5, 12, 19. स्वल्पविराम, अवतरणचिन्ह, अपसारणचिन्ह, पूर्णविराम. उत्तर आहे अपसारणचिन्ह. नेक्स्ट, अधोरेखित शब्दांची जात पर्यायातून निवडा. कोण आहे रे तिकडं. कोणची. विशेषण, सर्वनामिक विशेषण, सर्वनाम, क्रियापद. उत्तर आहे सर्वनाम. विशेषण हे नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात. सर्वनामिक विशेषण, सर्वनाम हे सर्वनामाचे कार्य न करता ते वाक्य नामाबद्दल अधिक माहिती देते म्हणजेच विशेषणाचे कार्य करते तेव्हा त्यास सर्वनामिक विशेषण म्हणतात. सर्वनाम नामाबद्दल किंवा नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात. नेक्स्ट, पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता. रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या. शक्य, प्रयोजक, भावकर्तृक, सिद्ध. उत्तर आहे सिद्ध. शक्य क्रिया स्वतःला करणं शक्य आहे असा बोध झाल्यास त्या शक्य क्रियापद असे म्हणतात. प्रयोजक कर्ता हा दुसऱ्याकडून क्रिया करून घेत आहे असा बोध होतो. भावकर्तृक क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव हा त्याचा कर्ता असतो. सिद्ध ये, बस, उठ, जा, कर या मूळ धातूंना प्रत्यय लागून बनलेल्या क्रियापदांना सिद्ध क्रियापद म्हणतात. नेक्स्ट, नैऋत्य या शब्दांमधील वर्णाची संख्या किती. 7, 6, 4, 3. उत्तर आहे 7. म्हणजे नैऋत्य शब्दांमधील न अधिक आ अधिक उ अधिक रू अधिक त अधिक य अधिक अ म्हणजे एकूण वर्ण हे 7 आहे. नेक्स्ट, ज्यामध्ये भावना उत्स्फूर्तपणे
यांना महत्त्व आहे असा पत्रप्रकार म्हणजे निमंत्रण पत्र, चौकशी पत्र, नोकरीसाठी अर्ज, तक्रार अर्ज. उत्तर आहे निमंत्रण पत्र. योग्य समूहदर्शक शब्द निवडा. घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने डॅश डॅश रचली. ढीग, थप्पी, उतरंड, चळत. उत्तर आहे उतरंड. जसं आपण नोटांची थप्पी, आंब्याची आमराई, करवंदाची जाळी, किल्ल्यांचा जुगडा, गुरांचा कळप, जहाजांचा पुंजका, तारकांचा पुंज, धान्याची रास, पालेभाज्यांची जुडी किंवा गड्डी आणि फुलझाडांचा ताटवा, फुलांचा गुच्छ. यामध्ये मराठीमधली 2018ची प्रश्नपत्रिका आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? सविता, चपला, सौदामिनी, विद्युत. उत्तर आहे सविता. सविता मित्र, रवी, आदित्य, भानू, भास्कर. चपलाबद्दल चपला, तडीत, बिजली, विद्युतलता, विद्युत. सौदामिनीबद्दल वीज यासाठी समानार्थी शब्द आहे, तर सविता हा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. नेक्स्ट, देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. वाक्यातील अधोरेखित समूहाबद्दल अचूक शब्द निवडा. देशप्रेमी, कार्यतत्पर, हुतात्मा, क्रांतिकारक. उत्तर आहे हुतात्मा. देशप्रेमी हे देशावर प्रेम करणारा असणारा आहे. कार्यतत्पर म्हणजे कोणत्याही कार्यासाठी लगेच तयार असणारा आहे. हुतात्मा हा देशासाठी प्राणार्पण करणारा. क्रांतिकारक हा इष्ट असा बदल घडवून आणणारा. नेक्स्ट, सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे डॅश डॅश योग्य वाक्यप्रचार वापरा. डोळे येणे, डोळे निवणे, डोळे भिडणे, डोळे लागणे. उत्तर आहे डोळे निवणे. डोळे निवणे म्हणजे एखादी गोष्ट पाहून समाधान वाटणं. डोळे भिडणे म्हणजे दोन व्यक्तींची नजरानजर होणं. डोळे लागणं म्हणजे झोप लागणं. नेक्स्ट, खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय. उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे उभयान्वयी म्हणजे काय? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दास उभयान्वयी अव्यय म्हणतात. केवल प्रयोगी मनातील भावभावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरतो त्यास केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. शब्दयोगी अव्ययामध्ये नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणाऱ्या अविकारी शब्दास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. क्रियाविशेषणामध्ये क्रिया केव्हा, कुठे, कशी, किती प्रमाणात घडली हे दर्शविणाऱ्या अविकारी शब्दास क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. नेक्स्ट, अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? आवेदनपत्र, मागणीपत्र, तक्रार अर्ज, विनंती अर्ज. उत्तर आहे तक्रार अर्ज. आवेदनपत्र नोकरीसाठी अर्ज करणारं पत्र आहे. मागणीपत्र हे साहित्याची, वस्तूची मागणी करणारं पत्र. तक्रार अर्ज होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार नोंदवणारं पत्र. जसं पत्रांच्या प्रकारांमध्ये जर आपण पाहिलं, औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र. औपचारिक पत्रांमध्ये निमंत्रण, आभार, चौकशी, तक्रार, मागणी आणि विनंती. चौकशी पत्रांमध्ये एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करणं किंवा विचारपूस करणारं पत्र. अभिनंदन पत्र हे शुभेच्छा देणारं व कौतुक करणारं पत्र. निमंत्रण पत्रांमध्ये एखाद्या कार्यक्रमासाठी मान्यवर व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी विनंती करणारं पत्र. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? भालचंद्र नेमाडे, वि स खांडेकर, बी वा शिरवाडकर, पु ल देशपांडे. उत्तर आहे पु ल देशपांडे. भालचंद्र नेमाडे यांना हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हे 2014ला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. वि स खांडेकरांना ययाती या कादंबरीसाठी 1974मध्ये मिळाला. बी वा शिरवाडकर यांना विशाखा यांना 1987मध्ये मिळाला. पु ल देशपांडे यांना आजपर्यंत मिळालेला नाही. ज्ञानपीठ पुरस्कार जर आपण पाहिलं तर भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. नोबेल पुरस्कारा इतकंच महत्त्व ज्ञानपीठ पुरस्काराला भारतीय साहित्यात आहे.
भारतीय भाषांमध्ये सर्वोत्कृष्ट लेखन करणाऱ्या साहित्यिकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. 1961 पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. साधू जैन व रमा जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवासाठी या पुरस्काराची सुरुवात केली. जसं की पहिला पुरस्कार हा 1965 मध्ये मल्याळी कवी श्री गोविंद शंकर कुरूप ओडोक्युहाल म्हणजे बासरी या काव्यकृतीला देण्यात आला होता. याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर 11 लाख रुपये, पूर्वी 7 लाख रुपये होतं. पुरस्कार पत्र आणि वाग्य देवतेची मूर्ती. ज्ञानपीठ पुरस्कार हा 2017ला हिंदी साहित्य क्षेत्रात मोठी कामगिरी बजावणाऱ्या कृष्णा सोबती यांना देण्यात आला होता. 92 वर्षीय लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झालेला हा पुरस्कार हा 53वा होता. नेक्स्ट, मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? मुकुंदराज, माहिमभट, संत रामदास स्वामी आणि संत ज्ञानेश्वर. उत्तर आहे मुकुंदराज. मुकुंदराजांना मराठी भाषेचा आद्य कवी म्हटलं जातं. माहिमभटांना मराठी भाषेचा आद्य चरित्रकार म्हटलं जातं. संत रामदासांनी मनाचे श्लोक आणि दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव ग्रंथ लिहिला. मराठीतील पहिलं नाटक सीता स्वयंवर हे विष्णुदास भावे यांनी लिहिलं. मराठी भाषेचे शिवाजी, ज्याला निबंधकार आपण म्हणतो, ते म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर आहे. मराठीतले भावकवी हे नामदेव आहेत. विडंबन काव्याचे जनक प्रल्हाद केशव अत्रे आहेत. आधुनिक काव्याचे जनक केशवसूत आहेत. नवकाव्याचे जनक बासी मर्ढेकर आहेत. भारतीय संस्कृती कोशाचे संपादक पंडित महादेव शास्त्री जोशी आहेत. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि नपुसकलिंग यामध्ये बदलत नाही? वाघ, हरिण, हत्ती, ससा. उत्तर आहे हरिण. वाघ हा पुल्लिंग आहे, हरिण हा पुल्लिंग आणि नपुसकलिंग आहे, हत्ती हा पुल्लिंग, ससा हा पुल्लिंग आहे. जसं आपण पाहतो की नामाच्या रूपावरून एखादी वस्तू पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असं ज्यावरून कळतं त्यास लिंग असं म्हणतात. जसं लिंगाच्या प्रकारांमध्ये जर पाहिलं तर पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. मग यामध्ये पुल्लिंग हा पुरुष जातीचा बोध होतो, स्त्रीलिंगामध्ये नामाच्या रूपावरून स्त्री जातीचा बोध होतो, आणि नपुसकलिंग म्हणजे नामाच्या रूपावरून पुरुष आणि स्त्री जातीचा बोध होत नाही. नेक्स्ट, आनंद गहन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती कोण? राम कदम, अजय अतुल, लता मंगेशकर, श्रीधर फडके. उत्तर आहे लता मंगेशकर. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात? च, ग, ब, घ. उत्तर आहे घ. च हा कठोर व्यंजन म्हणजे स्पर्श व्यंजन आहे. ग हा मृदू व्यंजन आहे. ब हा मृदू व्यंजन आहे. ग हा महाप्राण मृदू आणि स्पर्श व्यंजन आहे. म्हणजे महाप्राणमध्ये ज्या वर्णाचा उच्चार करताना ह ची उच्चार छटा बाहेर पडते त्यास महाप्राण म्हणतात, किंवा त्याला इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहिताना एच असं होतं. म्हणजे एकूण महाप्राण किती आहेत? 14. आणि इतर जसं की ख, घ, छ, च, व, ढ, थ, ध, भ, प, श, श, स, ह. नेक्स्ट, आस्था या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? निरास्था, शिस्था, निराशा, अनास्था. उत्तर आहे अनास्था. निराशा, आशा, अनास्था, आस्था आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणतं? यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. दुसरं, यंदाप्रमाणेच पुढील वर्षी देखील वरुण राजाची कृपा व्हावी. तिसरं, छे छे करणारच नाही मी. 4, गरजेल तो पडेल काय. उत्तर आहे यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. कारण आज्ञार्थी वाक्यामध्ये यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू आहे. यंदाप्रमाणेच पुढील वर्षी देखील वरुण राजाची कृपा हे विंध्यार्थी वाक्य आहे. छे छे करणारच नाही हे नकारदर्शक वाक्य आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद आहे. क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार, जसं की स्वार्थ, क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो.
आज्ञार्थीमध्ये क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणं, प्रार्थना करणं, विनंती, आशीर्वाद, उपदेश या गोष्टीचा बोध होतो. विद्यार्थ्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, योग्यता, शक्यता, इच्छा यांचा बोध होतो. संकेतार्थामध्ये यामध्ये अट घातली जात असे केले असते तर असे झाले असते. नेक्स्ट, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दांचा पर्याय कोणता? खते, शेते, पोते, दाते. उत्तर आहे पोते. खते हे अनेकवचनी म्हणजे खतचं खते आहे. शेते ही शेताचं अनेकवचन शेते आहे. पोतेचं अनेकवचन पोते. तर दात हे एकवचनी, दाते हे अनेकवचनी. नेक्स्ट, वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. सकर्मक, सहाय्यक, प्रयोजक, शक्य. उत्तर आहे शक्य. सकर्मक म्हणजे वाक्यातील क्रियापदासोबत कर्म असतं. उदाहरणार्थ शिवा द्राक्ष खातो. सहाय्यकमध्ये वाक्यातील क्रिया दर्शविणारा शब्द व अर्थपूर्ण करणारा शब्द हे एकत्रित येऊन सहाय्यक क्रियापद बनते. धातू साधित आणि क्रिया दर्शवणारा शब्द. प्रयोजकमध्ये कर्ता हा क्रिया दुसऱ्याकडून करून घेत असतो आणि शक्य क्रिया स्वतःला करणं शक्य आहे असा बोध होतो. नेक्स्ट, चौकटीतील अक्षरापासून योग्य म्हण तयार केल्यास त्यातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या नामाचा विरुद्धलिंगी शब्द मिळेल? 3ऱ्या 8व्या, 11व्या 3ऱ्या, 6व्या 9व्या, 2ऱ्या 7व्या. उत्तर आहे 3ऱ्या आणि 8व्या. तळे राखील तो पाणी चाखील. राणी, राजा 3ऱ्या आणि 8व्या ह्याच्यावर आहे. 11व्या आणि 13व्या ह्याच्यावर लर आहेत. 6व्या आणि 9व्यावर तोच आहेत. 2ऱ्या आणि 7व्यावर लेप आहेत. नेक्स्ट, जो जे वांछिले ते ते लाहो प्राणी जात. अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? दर्शक सर्वनाम, सार्वनामिक विशेषण, संबंधी सर्वनाम, गुणविशेषण. उत्तर आहे संबंधी सर्वनाम. दर्शक सर्वनामामध्ये जवळची किंवा दूरची वस्तू किंवा गोष्ट दाखविण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यास दर्शक सर्वनाम असं म्हणतात. हा, ही, हे, तो, ती, ते. सार्वनामिक विशेषणामध्ये सर्वनाम एखाद्या नामाबद्दल जेव्हा विशेष माहिती सांगते तेव्हा त्यास सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. तो, पेन. संबंधी सर्वनामामध्ये वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवतात. जे, जी, जे, ज्या. गुणविशेषामध्ये नामाचा एखादा गुण किंवा विशेष दाखवला जातो. जसा शुभ्र ससा, मरण पावला. नेक्स्ट, वाक्यातील विशेषण कोणते? मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली तर शिवारे पाण्याने तुडुंब भरली. शिवारे, ओलीचिंब, तुडुंब, मुसळधार. उत्तर आहे यामध्ये 2 विशेषण आहे. ओलीचिंब हे धरती या नामाबद्दल विशेष माहिती सांगतं, तर मुसळधार हे पावसाबद्दल विशेष माहिती सांगतं. शिवारे हे नाम आहे. ओलीचिंब हे क्रियाविशेषण, क्रियेबद्दलची अधिक माहिती सांगणारा शब्द आहे. तुडुंब हे क्रियाविशेषण आहे. मुसळधार हा विशेषण आहे. विशेषण म्हणजे जो शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास विशेषण असं म्हणतात. नेक्स्ट, खालील वाक्यातील काळ ओळखा. मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ. उत्तर आहे रीती भविष्यकाळ. अपूर्ण भविष्यकाळ क्रियापदाचं अपूर्ण क्रियादर्शक रूप भविष्यकाळी असतं. रीती भविष्यकाळ, भविष्यकाळ क्रिया सतत घडण्याची रीत समजते. साधा भविष्यकाळ क्रिया भविष्यकाळी आहे एवढाच बोध होतो. पूर्ण भविष्यकाळ क्रिया पूर्ण झाली असा बोध. काळामध्ये जसं की क्रिया कोणत्या वेळी घडली याचा बोध होतो त्यास काळ असं म्हणतात. जसं आपण काळाचे 3 प्रकार पाहिले की वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. त्याचे पुन्हा उपप्रकारामध्ये जर पाहिलं तर साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. नेक्स्ट, पुढील वाक्यात चुकीच्या जागी दिलेली विरामचिन्हे कोणती? आजोबा राजूला म्हणाले,
शाब्बास, मला तुझा अभिमान वाटतो. स्वल्पविराम, अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अर्धविराम. उत्तर आहे उद्गारवाचक चिन्ह. स्वल्पविराम हा एकाच जातीचे अनेक शब्द एका लागोपाठ आल्यास हाक मारल्यानंतरच्या नामापुढं संबोधन दर्शवणं, त्याला स्वल्पविराम म्हणतो. अवतरण चिन्हामध्ये एकेरी आणि दुहेरी असतं. जसे की एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी दुसऱ्याचे मत अप्रत्यक्ष सांगताना एकेरी आणि बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत असे दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. मनातील भावना व्यक्त करताना दाखवणाऱ्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिसतं. अर्धविराम हा दोन छोटी छोटी वाक्य जोडण्यासाठी वापरतात. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? आलोक, आमरण, आजन्म आणि आकर्ण. उत्तर आहे आलोक. आलोक हा संस्कृत उपसर्ग घटित शब्द आहे. आमरण हा उपसर्ग घटित शब्द आहे. आजन्म हा उपसर्ग घटित शब्द आहे. आकर्ण हा उपसर्ग घटित शब्द आहे. उपसर्ग म्हणजे काय? तर शब्दाच्या सुरुवातीस जोडून येतात. प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी जोडून येतात. नीर. नेक्स्ट, नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? तोय, जल, जीवन, दूध. दूध. जसं तोय पाणी, अंबू, पय, उदक, सलील, वारी ही सर्व नीर म्हणजे पाणी समानार्थी शब्द आहे. दुधाचं पय, क्षीर आणि दुग्ध. नेक्स्ट, खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरं द्या. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरुनी, सह्याद्रीच्या कडावरुनी, छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिशे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, उसळलेल्या दर्यांकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. यामधील ही कविता थोडीशी पॉज करून एकदा व्यवस्थित वाचा आणि त्याच्यानंतर खाली दिलेले जे 4 प्रश्न आहेत त्यांची उत्तरं सोडवा. जसं कवी तुकोबाची माळ कोणाकडून घ्यायला सांगत आहे? जसं की भीमथडीकडून, भीम या व्यक्तीकडून, भीमा नदीकडून, गावकऱ्यांकडून. उत्तर आहे भीमा नदीकडून. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेमधील विशेष नाही? माळ, आकार, आयाळ आणि ढाल. याच्या कवितेमध्ये जर बारकाईनं वाचलं तर आपल्याला ढालीबद्दलची वैशिष्ट्य आपल्याला दिसत नाही. नेक्स्ट, देणाऱ्याचे हात घ्यावे असे कवी म्हणतो, याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? दान करण्याची वृत्ती आपल्याकडे घ्यावी, समोरच्या व्यक्तीचं खरे हात घ्यावे, लोकांना मदतीचा हात द्यावा, मन भरेपर्यंत दान घेत राहावे. याचं उत्तर जर आपण पाहिलं तर दान करणाऱ्याची वृत्ती ही आपणाकडे घ्यावी हा उद्देश त्याचा आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? जलद, अर्णव, उत्तर आणि कर. याचं उत्तर आहे उत्तर. नेक्स्ट, पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? परीक्षा, शिक्षण, उपहारगृह आणि आशीर्वाद. उत्तर आहे आशीर्वाद. 2019चे प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती? आजी आजोबा, कोवळे लहान, शिखर माथा, नवे जुने. उत्तर आहे नवे जुने. आजी आजोबा विरुद्धलिंगी शब्दाची जोडी आहे. कोवळे लहान समानार्थाची शब्दाची जोडी आहे. कोवळे लहान समानार्थी शब्दाची जोडी आहे. शिखर माथा समानार्थी शब्दाची जोडी आहे. नेक्स्ट, पूजा उद्या येणार आहे ना वाक्याचा प्रकार कोणता? विधानार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी, उद्धारार्थी. उत्तर आहे प्रश्नार्थी. प्रश्नार्थक वाक्यातून प्रश्न विचारला जातो, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते, त्याला प्रश्नार्थक म्हटलं जातं. वाक्यात विधान केलेले असतं ते विधानार्थी आहे. वाक्यातून नकार दर्शवला जातो तो नकारार्थी. वाक्यातून होकार दर्शवला जातो होकारार्थी. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या वाक्यास उद्धारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. म्हणजे वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलं जातं. नेक्स्ट, पुढीलपैकी वचनांची योग्य जोडी कोणती? दगड, दगडे, कागद, कागदे, पुस्तक, पुस्तके, कपडा, कपडी. उत्तर आहे पुस्तक, पुस्तके.
नामाच्या अंगी जो संख्या सुचविण्याचा गुण असतो त्यास वचन असे म्हणतात. एक वचन आणि अनेक वचन. पुस्तक आणि पुस्तके. आकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होत असते. या नियमानुसार दिलेल्या पर्यायातील पुस्तक पुस्तके ही जोडी योग्य आहे. दगड हा शब्द दोन्ही वचनात सारखाच राहतो. कागद हा शब्द दोन्ही वचनात सारखाच राहतो. कपडा या शब्दाचे अनेक वचन कपडे असे होईल. नेक्स्ट, वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली. शक्य, संयुक्त, प्रयोजक, सकर्मक. उत्तर आहे संयुक्त. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाचे प्रकार. संयुक्त क्रियापद वाक्यात क्रिया दर्शवणारा शब्द धातुसाधित. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्द सहाय्यक क्रियापद यांना एकत्रितपणे संयुक्त क्रियापद असं म्हटलं जातं. म्हणजे यानुसार कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली या वाक्यात धातुसाधित हे पळू आहे. सहाय्यकारी क्रियापद हे लागली आहे. म्हणून वरील वाक्य सहाय्यक क्रियापदाचं आहे. सकर्मक क्रियापदामध्ये जेव्हा वाक्यात क्रियापद बरोबर कर्मही असते तेव्हा त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. अकर्मक क्रियापद जेव्हा वाक्यात क्रियापद बरोबर कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. आज भाऊबीज आहे. शक्य क्रियापदामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कर्त्याला एखादी क्रिया करणं शक्य आहे असा बोध होतो त्यास शक्य क्रियापद असे म्हणतात. मला आता डोंगर चढवितो. प्रयोजक क्रियापदामध्ये जेव्हा वाक्यात कर्ता हा स्वतः क्रिया करत नसून तो दुसऱ्याकडून क्रिया करून घेत असतो असा बोध होतो तेव्हा त्यास प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. बाळाला आई चालवते. भावकर्तृक क्रियापदामध्ये त्याचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्याचा कर्ता असतो तेव्हा त्यास भावकर्तृक क्रियापद असे म्हणतात. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. नेक्स्ट, चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास वारा या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल. दुसऱ्या आणि 9व्या, 6व्या आणि 9व्या, चौथ्या आणि 9व्या, 5व्या आणि 9व्या. उत्तर आहे 5व्या आणि 9व्या. जसं आपण पाहतो की चौकटीतल्या अक्षरापासून बनणारी जी म्हण आहे देखिल्या देवा दंडवत. दुसऱ्या आणि 9व्या शब्दापासून बनणारा शब्द आहे खत. 6व्या आणि 9व्या शब्दापासून बनणारा शब्द आहे दंत. चौथ्या आणि 9व्या शब्दापासून बनणारा शब्द आहे देत. 5व्या आणि 9व्या शब्दापासून बनणारा शब्द आहे वात. वारा या शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय क्रमांक 4 मधील अक्षर घेतल्यानुसार वात हा शब्द बनतो. नेक्स्ट, पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. अनिश्चित, संबंधी, दर्शक, प्रश्नार्थक. उत्तर आहे अनिश्चित. पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही. अनिश्चित सर्वनाम आहे. शेवटी प्रश्नचिन्ह नाही म्हणजे कोणत्या नामाबद्दल आले सांगता येत नाही. जसं आपण सर्वनामाबद्दल पाहिलं की नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम हो. जसं पुरुषवाचक सर्वनाम आहे. प्रथम बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना वापरतो. द्वितीयमध्ये ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना वापरतो. तृतीय म्हणजे ज्याच्याविषयी बोलायचं त्याचा उल्लेख करताना वापरतो. दर्शक सर्वनामामध्ये जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरला जातो. संबंधी सर्वनामामध्ये वाक्यात पुढे येणारा दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवताना वापरतो. प्रश्नार्थक सर्वनाम वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरतात. शेवटी प्रश्नचिन्ह असतं. सामान्यतः अनिश्चित सर्वनाम कोण, काय ही सर्वनामे कोणत्या नामाबद्दल आली हे निश्चितपणे सांगता येत नाही. जसं आत्मवाचक सर्वनाम या सर्वनामाचा बोध स्वतः असा होतो. नेक्स्ट, पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? नामसाधित, धातुसाधित, अव्ययसाधित, सर्वनामिक. हा प्रश्न महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून अंतिम सूचीमध्ये मात्र रद्द करण्यात आला होता. यामध्ये वाक्य देण्यात आलं नव्हतं त्यामुळे हा प्रश्न रद्द केला. गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा विषय असेल. वाक्यातील काळ ओळखा. पूर्ण भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ. उत्तर आहे साधा भविष्यकाळ. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून
क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात. जसं काळाच्या प्रकारामध्ये जर पाहिलं तर वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान काळामध्ये क्रिया घडणं सुरू असतं, भूतकाळामध्ये क्रिया घडून पूर्ण झालेली असते, भविष्यकाळामध्ये क्रिया पुढे घडणार असते. जसं आपण काळाच्या उपप्रकारामध्ये जर पाहिलं तर साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. वरील वाक्यात क्रियापद असेल हे आहे व यावरून क्रिया भविष्यात घडणार आहे असा बोध होतो, म्हणून हे क्रियापद भविष्यकाळी आहे. तसेच वाक्यातील क्रियापदास ल हा प्रत्यय लागला म्हणजे साधा वर्तमान काळ आहे, म्हणून हे उदाहरण साधा भविष्यकाळ आहे. क्रियापदातील पुढील प्रत्यय लागून त्याची सर्व काळी रूपं म्हणतात. जसं साधा वर्तमान काळ असेल तर तो, ती, ते, तात, तोत. साधा वर्तमान भूतकाळामध्ये, साध्या भूतकाळामध्ये ला, ली, ले, लो, ला, ली, ले. साधा भविष्यकाळामध्ये इन, लील, ल. रीती वर्तमान काळामध्ये असतो, असते, असतात. रीती भूतकाळामध्ये असे, असा, असायचा, चे, च्या, च्या. रीतीमध्ये जाईन, जाईल, जाऊ. अपूर्ण वर्तमान काळामध्ये आहे, आहेस, आहेत, आहात, आहोत. अपूर्ण भूतकाळामध्ये होता, होती, होते, होतात, होतो. अपूर्ण भविष्यकाळामध्ये असेल, असेन, असू, असशील आणि असतील. पूर्ण वर्तमान काळामध्ये ला, ली, ले, ल्या, आहे, आहेत, असे, आहात. पूर्ण भूतकाळामध्ये ला, ली, ले, ल्या, होता, होती, होते, होतो, होत्या. पूर्ण भविष्यकाळ ला, ली, ले, ल्या, असेल, असेन, असू, असशील. कोणत्याही काळी वाक्यात नेहमी, अनेक वेळा, सतत, सदैव, रोज, दररोज, हर घडी, प्रत्येक वेळी असे शब्द असल्यास ते वाक्य रीतिकाळातलं असतं. नेक्स्ट, वाक्यात नसलेलं विरामचिन्ह कोणतं? मिनू सांगू लागली, आजोबा, वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ. कळलं का आता? स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, संयोगचिन्ह, पूर्णविराम. उत्तर आहे संयोगचिन्ह. स्वल्पविराम म्हणजे एकाच आशयाचं किंवा जातीचे शब्द एकापाठोपाठ एक आल्यास स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. जसं चिक्कू, आंबा, सफरचंद. अवतरण चिन्हामध्ये एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह. जसं एखाद्या विशिष्ट शब्दसमूहामुळं वेगळेपण जर दाखवायचं असेल तेव्हा एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच तसे दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. वाक्यातून जेव्हा बोलणाऱ्याच्या मनातील उत्कट भाव प्रकट होतो तेव्हा अशा वाक्याच्या किंवा शब्दाच्या अखेरीस उद्गारवाचक चिन्ह वापरतात. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडतात किंवा अर्धविराम हे चिन्ह वापरतात. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह वापरतात आणि ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास दोन शब्द जोडत असताना संयोग चिन्ह हे वापरतात. बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास अपसहारण चिन्ह वापरतात. नेक्स्ट, पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? गुलामगिरी, कलाकार, प्रतिसाद, मानवता. उत्तर आहे मानवता. उपसर्ग हे शब्दाच्या सुरुवातीस असतात. प्रतिसाद या शब्दात प्रति हा उपसर्ग आहे. प्रत्यय हे शब्दाच्या शेवटी लागतात. गुलामगिरी या शब्दात गिरी हा प्रत्यय आहे. कलाकार या शब्दात कार हा प्रत्यय आहे. मानवता या शब्दात ता हा प्रत्यय आहे. नेक्स्ट, कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? अंबुज, अग्रज, नीरज, पंकज. उत्तर आहे अग्रज. कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द पद्म, सरोज, पंकज, राजीव, नीरज. अग्रज या शब्दाचा अर्थ आधी जन्मलेला असा होतो. खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पर्यायातून निवडा. अनंता एवढे द्यावे फुलाचे रंग ना जावे, उडाया पाखरासाठी जरा आभाळ ठेवावे, फुलांचा भार न व्हावा कधीही कोणत्या देठा, चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा, चालता तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे, घनाचे घाव होताना फुलांनी सांत्वन द्यावे, अनंता एवढे द्यावे भुईचे अंग मी व्हावे, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. नेक्स्ट, तुम्ही कोणाकडे मागणं मागताय? आकाश, मुलगा, माणूस आणि परमेश्वर. उत्तर आहे परमेश्वर. विद्यार्थी मित्रांनो, कविता थोडी पॉज करा आणि एकदा कविता पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला हे 4 प्रश्न सोडवता येतात. नेक्स्ट, पुढीलपैकी
कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? सुमन, वसुंधरा, नभ, कौमुदी. उत्तर आहे वसुंधरा. कवी कोणती मागणी मागत आहे? फुलांचे रंग कायम राहावे, फुलांचा भार देठांनी सोसावा, अंधाऱ्या वाटेने चांदणे सोबत असावे, पाखरांसाठी आभाळ मिळावे. उत्तर आहे फुलांचा भार देठांनी सोसावा. कवीची शेवटची इच्छा कोणती आहे? पक्षी होऊन नभी उडावे, घनाचे घाव सोसावे, फुलाचे रंग व्हावे, फुलांचे सांत्वन करावे. उत्तर आहे फुलांचे रंग व्हावे. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. हळूहळू, आखणी, प्रतिध्वनी, मुलाखन. उत्तर आहे हळूहळू आणि मुलाखन. हळूहळू हा शुद्ध शब्द आहे. आखणी मुळातच शुद्ध शब्द आहे. प्रतिध्वनी मुळातच शुद्ध शब्द आहे. मुलाखन तर ती मुलाखत हा शुद्ध शब्द आहे. हय, तुरंग, वारू, गज. उत्तर आहे गज. वरील पर्यायातील हय, तुरंग, वारू हे घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. त्याचबरोबर अश्व, वाजी हे पण समानार्थी शब्द आहे. गज म्हणजे हत्ती होय. नेक्स्ट, घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा. पिलखाना, पागा, गोठा, आरामगृह. उत्तर आहे पागा. जसं आपण पाहतो की प्राणी आणि प्राण्यांची घरं, जसं चिमणीचं घरटं, हत्तीचा हत्तीखाना, गाईचा गोठा, वाघ आणि सिंहाची गुहा, कोंबडी असेल तर तिचं खुराडं, साप असेल तर वारो, जसं घोडा असेल तर तबेला, उंदीर असेल तर बीड, मधमाशी असेल तर पोळं, ससा असेल तर बीड, माणूस असेल तर घर, कावळा असेल तर घरटं, कोळी जाळे, मुंगी वारुळ, पक्षी घरटे, पोपट ढोली. नेक्स्ट, पुढीलपैकी योग्य वाक्यप्रचार असलेला पर्याय कोणता? हात टेकणे, कान फुटणे, डोळे येणे, नाक गळणे. उत्तर आहे हात टेकणे व कान फुटणे. हात टेकणे म्हणजे नाईलाज झाल्याने माघार घेणे. कान फुटणे म्हणजे अजिबात ऐकू न येणे, बहिरे होणे. नेक्स्ट, वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. घराशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला सकाळी अचानक आग लागली. हा प्रश्न देखील कोणताच शब्द अधोरेखित न केल्यामुळं हा प्रश्न रद्द केला होता. नेक्स्ट, शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलावण्यासाठी लिहिलेलं पत्र हे कोणत्या प्रकारचं असेल? अभिनंदनपत्र, सूचनापत्र, तक्रारपत्र, निमंत्रणपत्र. उत्तर आहे निमंत्रणपत्र. म्हणजे एखाद्या गोष्टीला चौकशी किंवा विचारपूस करणारं पत्र हे चौकशी पत्र असतं. शुभेच्छा देणारं व कौतुक करणारं पत्र हे अभिनंदनपत्र असतं. एखाद्या कार्यक्रमासाठी मान्यवर व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी विनंती करणारं पत्र हे निमंत्रण पत्र असतं. एखाद्या गोष्टीमुळं होणाऱ्या त्रासाबद्दल लिहिलेलं पत्र हे तक्रारपत्र असतं. नेक्स्ट, श्रद्धांजलीमधील एकूण वर्ण किती? 7, 10, 11, 8. उत्तर आहे 11. श्रद्धांजली या शब्दामध्ये जर आपण पाहिलं तर श अधिक र अधिक अ अधिक ध अधिक द अधिक आ अधिक अम अधिक ज अधिक अ अधिक ल अधिक इ अशा पद्धतीनं 11 वर्ण आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. शुक, सरिता, बोका, भाटी, मोर, लांडोर, कोल्हा, कोल्हीन. शुक, सरिता म्हणजे जसं शुक म्हणजे पोपट आहे, याच्या विरुद्धलिंगी शब्द हा मैना असा होईल. नेक्स्ट, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी ही ओळख नाही. मिसाईल मॅन, शास्त्रज्ञ, गायक, माजी राष्ट्रपती. उत्तर आहे गायक. APJ अब्दुल कलाम हे भारताचे 11वे राष्ट्रपती होते आणि त्यांचा मूळ जन्म हा तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे झाला होता. भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. इस्रोचे वैज्ञानिक होते आणि डॉक्टर कलाम हे भारताच्या अंतराळ कार्यक्रम व क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात सहभागी होते. या कारणास्तव त्यांना मिसाईल मॅन असंही म्हणतात. पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात? 3 जानेवारी, 14 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर, 30 जानेवारी. उत्तर आहे 3 जानेवारी. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबरला जागतिक बालक दिन असतो, परंतु भारतात 14 नोव्हेंबरला
बालदिन साजरा करतात. 11 नोव्हेंबरला भारत देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी केली जाते. 30 जानेवारीला भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. या थोर नेत्याला आदरांजली देण्यासाठी 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. नेक्स्ट, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? संत ज्ञानेश्वर, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. उत्तर आहे विनोबा भावे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, विनोबा भावेंनी गीताई लिहिली, लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा वर्तमानपत्राचं लेखन केलं. त्याचबरोबर त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता, अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली ही लिहिली. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण पूर्णतः मराठी भाषा आणि त्याचं व्याकरण या संदर्भामध्ये आलेले आपण 2013 ते 2019 पर्यंतचे पूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.